आता आम्ही निघालेलो बोला बोल नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि अचानक योग आला आहे तो कनकेश्वरला जायला. मस्त रिमझिम पाऊस आहे आणि मी मित्र मंडळी आम्ही निघालो. घरातून निघालो आहे, गाडी पण समोरून आलेली आहे आणि आमचे सोम शेठ मस्तपैकी खाऊ पण घेतलेलं आहे त्यांनी. सोम काय घेतला? चिप्स. अरे ड्रायव्हर जोडपा. अरे नवीन जोडा बसलाय पुढे. सोम्या कुठे? तर आमचे रायगडचे मंडळी आलेले आहेत. ओम, अरे उघड. ओम का आणलंस? अरे वडापाव मस्त मस्त. आमच्या आरसी नाक्यावर वडापाव भारी भेटतात. चला मित्रांनो, आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही पेनवरून निघालेलो आहेत कनकेश्वरला जायला आणि खूप असा जोरदार पाऊस पडत आहे. पावसात खरं वडापाव भजी खायची इच्छा आहे आणि आज दोघांच चालले. खाऊन खाऊन बघा कसे झाले दोघे पण. बघू शकता पाऊस किती पडतोय आणि आमचा हा ड्रायव्हर. गाडीचं स्पीड बघू शकता, दिसत नाही. वहिनी घाबरल्यात. दाखवतो थांब ना. आता आपण पोचलेलो आहेत कनकेश्वरला. मस्त असं क्लायमेट आहे, गर्दी पण आहे थोडीफार. आपल्या गाडी साधारण इथंच पार्किंगला करायला लागेल. फायनली आम्ही पोचलेलो आहोत कनकेश्वर. इथे होऊ शकता. तर आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे. बघू शकता हा भाव ओम्या सौम्या यांनी काहीच नाही आणला. रेनकोट नाही आणला का छत्री नाही आणली. हे दमणारी लोक म्हणून सांगितला जास्त खाऊ नका, कमी खात जा. पोट बघा, पोट बघा. किती वडापाव खाल्लेस? 8 वडापाव खाऊन आला आणि 2 बोलतोय. मध्यांतर थोडासा आम्ही विसावा घेतलेला आहे. ते खाया प्यायला काही नाहीये. एवढ्या पावसात पण एवढी हीट मारते, एवढं गरम होतंय. चप्पल घे. आता आम्ही मध्यांतर थांबलेलो आहेत. जवळजवळ 200-250 पायऱ्या चढलेलो आहेत. अजून तेवढ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. साधारण 3 ते 3,500 फुटावर हे मंदिर आहे कनकेश्वरांचं. आता दम लागतो वरती गेल्यावर खरोखर प्रसन्न आहे. आता थोडेसे आमचं नवविवाहित दाम्पत्य याच्यात बघून वाटलंच असेल लग्न केल्यावर काय अवस्था होते. आणि आम्ही ऐकलं की लग्न झाल्यावर मुलं बदलतात काय? नाही बदलत. याला बघून तर मला नक्की वाटतंय की मुलं बदलतात. आम्ही निघतो थंडा पाणी थोडासा चिप्स वगैरे खाऊन. आणि सर्वांना सांगतो, बाहेर जर जात असेल तर कचरा तुमचं काय असेल ते कृपया बॅगेत टाका, जेणेकरून आपला 100% जो परिसर आहे आजूबाजूचा स्वच्छ असावा. तो पण निसर्ग जर तुम्ही दूषित केलं असं नका टाकू, असं नका टाकू. बॅगेत घेतला कचरा बॅगेतच भरून येतो आम्ही टाकतो, जेणेकरून आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील. डायहार्ड फॅन रोहित शर्मा. दमलत काय तुझी बायको गेली. हे आनंदाचे हसू का दुःखाचे? श्रमाचे.
पायऱ्या दाखव. अजून 350 आहे. बघू शकता. अजून 350 पायऱ्या जायच्यात आपल्याला. या आम्हाला काय झालं? काय फोटो काढत आता आपण जवळजवळ पोहोचत आलेलो आहे. ओमकार रायगडचा आमचा साथी. रायगडला जेव्हा गेलो तो पहिल्यांदा आलेला. आता पण पहिल्यांदाच आहे आमच्याबरोबर. तुम्ही बघू शकता आता एक नंबर. स्वर्ग स्वर्ग. प्रॉपर एडिटर असतात. पालेश्वर मंदिर कनकेश्वरच्या पायथ्याशी थोडंसं मंदिर आहे. तर आपण बघूया. पारा बघू शकता. पालेश्वर मंदिराचं नाणे छोटी छोटी पिंड आहे. मोबाईलमधून दिसणार नाही आहे. साईडला बघू आतमध्ये जायला थोडीशी भीती वाटते. दिसत पण नाही. फुल अंधार आहे असा. पावसाने अशी खूप मोठी अशी हजेरी लावलेली आहे. हवा पण बारीक बारीक सुटलेली आहे. कनकेश्वर चला आता आपण पोचलेलो आहे. इथं आता उड्या मारतात. कुंड आहे. मस्त घे मजा घेतात लोक. बघूया आपण. हां नाही तो जास्त नाही. एकदम निळसर असं पाणी आहे. मित्रांनो आता आपण पोचलेलो कनकेश्वर मंदिर. बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर असं मंदिर आहे. पावसामुळे तर अजूनच त्याचं सौंदर्य वाढून गेलेलं आहे. हे कुठे गेली? मस्त इच्छा आहे. इथे वडापावचा मस्त वास येते. आधी आम्ही दर्शन घेऊ. आणि इथं बघू शकता इथे पण एक कुंड आहे. ही थोडी वीर टाईप आहे. इथे पोहण्यासाठी बंदी आहे. तुम्हाला जर पोहायचं असेल तर ब्रह्मकुंड आहे. त्याचा आनंद घेऊ शकता. आपण आलोत कनकेश्वर मंदिराच्या इथे. थोडी आपण इथली माहिती घेऊया. अतिशय वातावरण बघू शकता तुम्ही. काका नाव का तुमचं? समीर गुरु. मी इथला व्यवस्थापक म्हणून काम बघतोय. व्यवस्थापक म्हणून काम बघतोय मी इथं. मंदिर जे आहे पांडवकालीन आहे. मी पांडवकालीने बांधलेलं आहे. आणि ते स्वयंभू लिंग आहे याच्यामध्ये. गाईच्या पायीतून आहे. आणि स्वयंभू पांडवकालीन म्हणजे आता जीर्णोद्धार गिरपा स्वामी यांनी केलेला आहे. पूर्ण मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे हा स्वामी गिरपा स्वामी यांनी केलेला आहे. काकांनी दिलेल्या माहितीनुसार हे पांडवकालीन मंदिर आहे आणि स्वयंभूलिंग आहे. मित्रांनो आपण आता पोचलेलो कनकेश्वर मंदिरात. मस्त असं स्वच्छ आणि सुंदर मंदिर आहे. 2 वर्षापूर्वी आलेलो. आज पुन्हा आलो आहे. जो काही थकवा होता तो सगळा निघून गेलेला आहे. तर आतमध्ये फोटोग्राफीसाठी मनाई आहे. तर आपण इथूनच तुम्हाला दाखवतो. आता मंदिरामध्ये आलेलो आहे. दर्शन तसं झालेलं आहे आमचं. आता श्रावणातला पहिला दिवस असल्यामुळे महादेवांची पूजा चालू आहे. बघू शकता तुम्ही. दर सोमवारी इथे पूजा होते. बाजूला एक छोटंसं असं गणरायाचं मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि बघू शकता अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं मंदिर आहे. मित्रांनो श्रावण मास चालू आहे आणि तुम्हाला महादेवांचं दर्शन घ्यायचं असेल तर नक्की इकडे या. इकडचं वातावरण पाहूनच तुम्ही प्रसन्न व्हाल. आम्ही पण खूप प्रसन्न वाटलेलं आहे आम्हाला पण. आणि अलिबागपासून जवळच आहे. मापगाव गावाजवळ टेकडीवर हे मंदिर आहे. अवश्य या. खूप असा पावसात भिजल्यानंतर आम्ही भजी खायला बसलेलो आहे. हे ऑलरेडी खाल्लेलं आहे दोघाही भजी. आता मस्त भजी.
वासानेच पोट भरलंय. कॅन्सल कर बाबा. बघ आता दिसतंय टाकला मस्त भजी आलेले आहेत आपले. थांब खाऊ दे पहिले. नाद कशी आहे भजी? नाद अरे ओळी चटणी. भजी अरे खतरनाक. पिकली ओळी चटणी. कर्जतकर ठाकरेंची भजी खाणार आहे. चला आता आम्ही निघतो परतीच्या मार्गावर. खूपच असा सुंदर असा दिवस होता आजचा, श्रावणातला पहिला दिवस आणि शिवशंकराचं दर्शन. ते मन असं प्रसन्न वाटतंय. आता आम्ही निघालेलो. बोला बोल. चला आता आम्ही पोहोचलेलो पेनला. आमचा प्रवास आता इथे संपलेला आहे. मस्त वाटलं एकदम फ्रेश. श्रावणाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली महादेवाच्या दर्शनने. आता आम्ही चायनीज पण मस्त खाल्ला, मस्त वाटलं. आणि यांना आता नवीन गाडी आलेली आहेत. VIP लोक आहेत. VIP लोकांना VIP गाडी आलेली आहे. बाय. हा खरोखर VIP आहे. हा म्हणजे ऋतिक रोशनचा हरवलेला भाऊ आहे. तुम्ही बघू शकता. एक टाको रे, बोट टाको. हा बघा. चला आता बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आतापर्यंत बाय बाय कर बाय. चलो मित्रांनो, आता आपण पोचलेलो घरी. जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत. 12 वाजता निघालेलो, 6:30 वाजता घरी आलो आहे. आणि मस्त असा प्रवास झाला. मस्त एकदम भारी वाटलं. चला मित्रांनो, तुमची रजा घेतो आता. नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय महाराष्ट्र.